या ठिकाणी सहर्ष स्वागत। आज महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आरोग्य मंत्री माननीय श्री प्रकाश आंबेडकर साहेब मावळ तालुक्यातील आरोग्य संस्थांच्या भेटीसाठी आणि विशेषतः मावळ तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय वडगाव मावळ, उपजिल्हा रुग्णालय लोणावळा या संस्थांची प्रत्यक्ष भेट घेऊन इथल्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आज या ठिकाणी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले। मी सर्वप्रथम माननीय मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनीलराव शेळके यांच्या शुभ हस्ते मी माननीय आरोग्यमंत्री महोदय यांच्या ठिकाणी सत्कार करू इच्छित आहे। सर मी विनंती करतो आणि आपण आरोग्यमंत्री महोदयांच्या ठिकाणी स्वागत करावं। या ठिकाणी मंत्री महोदयांचा सत्कार होत आहे। आरोग्य उपसंचालक डॉक्टर भगवान पवार सर यांच्या शुभ हस्ते मंत्री महोदयांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। आरोग्य विभाग वडगाव मावळ, उपजिल्हा वडगाव मावळ यातर्फे माननीय आमदार महोदयांच्या मी आपले उपसंचालक सर विनंती करतो की आपण माननीय आमदार महोदयांचा सन्मान करावा। साहेब आपल्याला सांगू इच्छितो की आमदार महोदयांनी या रुग्णालयाचा पाया असल्यापासून प्रत्येक गोष्ट अत्यंत बारकाईने करण्याचा प्रयत्न करून या मावळ तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्याचा बारकाईने प्रयत्न केलेला आहे। लोणावळा उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा वडगाव उपजिल्हा रुग्णालय असेल, हे क्षमतेने या ठिकाणी उभं राहत आहे। आज या संस्थेच्या आपण पाहणीसाठी आलात, आपण आढावा बैठक या ठिकाणी सुरू करत आहोत। मी माननीय उपसंचालक डॉक्टर भगवान पवार यांना विनंती करतो की आपण पुढील सूत्रे नमस्कार सर, नमस्कार आमदार महोदय। सर मावळ तालुक्यामध्ये आपल्याला माहिती मावळ तालुका हा त्याच्यामध्ये आपल्या आरोग्य संस्थांपैकी प्राथमिक आरोग्य केंद्र ह्या तालुक्यामध्ये 6 आहे, उपकेंद्र आपल्याकडे 35 आहेत सर। त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय आपले 1 आहे, ट्रॉमा केअर 1 आहे, सॉरी उपजिल्हा रुग्णालय 2 आहे, ग्रामीण रुग्णालय 1 आहे आणि ट्रॉमा केअर युनिट 1 आहे। तर आता आपण याची जर माहिती घेतली तर हे आपलं 50 बेडचं हॉस्पिटल आहे, SDH आहे आणि याची पूर्णपणे बांधकाम आता पूर्ण झालेलं आहे। 20 बेडचा आपला ट्रॉमा केअरचा प्रस्ताव आपल्याला तो पण 5/3/21 अन्वये प्राप्त झालेला आहे। त्यानुसार असे 70चं कामकाज आपल्या या ठिकाणी सध्या सुरू होतं सर। पदांचे 100% आपण पद इथली भरलेली आहेत आणि बाकी एजन्सी पण इथल्या सगळ्या काम करतात। परफॉर्मन्स पण आपला इथला सर चांगला आहे। मी आपल्याला परफॉर्मन्सची माहिती देतो। परफॉर्मन्सची माहिती द्यायची सरांना। त्याच्यामध्ये सर आपला बेड ऑक्युपन्सी रेट जवळपास 61% आहे, चांगला आहे आणि जवळपास टोटल ओपीडी आपली ॲव्हरेज ओपीडी जी आहे ती 220 आहे। काही दिवस ते म्हणतात 400 वगैरे आहे, पण एवढे 220 आता ॲव्हरेजने आपल्याला दिसते आणि IPD आपली 2000च्या आसपास आता झालेली आहे सर। मेजर सर्जरी ॲव्हरेज आपल्या 11 होतात, नंतर मायनर सर्जरी पण आपल्या जवळपास 70 ते 80 सर्जरी या ठिकाणी होतात सर। नंतर एक्सरे पण आपले पर 100 पेशंट आहेत, त्याचं प्रमाण पण 11 चांगलं आहे सर आणि एक्सरे पर डे जवळपास 700 एक्सरे या ठिकाणी आपले होतात। नंतर लॅब टेस्ट आपले जे आहेत ते लॅब टेस्ट 190 लॅब टेस्ट पर टेक्निशियन या ठिकाणी होतात आणि बाकी परफॉर्मन्स डिलिव्हरीमध्ये तुम्ही म्हटलं 20-25 पण आपल्याकडे पोर्टलला दाखवले तर 15 डिलिव्हरी पर मंथ आपल्याला आता दिसतंय आणि चांगली गोष्ट डिलिव्हरी ॲट नाईट पण आपलं चांगलं आहे। नाईटच्या डिलिव्हरी 37 झालेल्या आहेत
आणि सी सेक्शन आपले साधारणतः ॲव्हरेज 6 पर मंथ असे आहे. तर या रुग्णालयामध्ये MJP पण रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आपण जो GR दिला त्या पद्धतीने सगळ्या प्रायमरी हेल्थ सेंटर आपल्या जिल्ह्यातल्या एम्पॅनल झालेले आहेत, सगळे RH एम्पॅनल झाले आहेत. आता MJPGYचं काम कोण बघतंय? कोण MC वर नेमलंय काय? इथं किती काम होत आहे? हा इथं किती काम होतं? इथं किती काम होतं? इथे आता सर 50 केसेस आपण हा? 50 फ्री ऑफ अप्रूव्हल 5 लाखाच्या क्लेम्स पेड 4 लाखाच्या क्लेम्स प्रोसेस आहेत 1 लाखाचे क्लेम पेड. अरे पण फ्री ऑफ मंजूर आहे तर मग थांबले का? नाही क्लेम पेड 1 लाखाचे आहे आणि काही प्रोसेस मध्ये अजून नाही कामच होत नाही. अण्णांचा परिचय अण्णा हे यांचा परिचय आपला अरे पण त्यांना माहिती पाहिजे ना आमदारांना. तुम्ही कुठं बसता जिल्ह्यात तिकडे असतो. हो पण आपण सांगितलं तुम्हाला की सगळ्या आमदार महोदयांना भेटायला सांगितलं होतं तुम्हाला. अण्णांना कुणी माहिती दिली? माननीय मंत्री महोदयाने आपल्याला सांगितलं होतं वैभवने दिली का? तर दोघं आणि आहे. काय झालंय आपल्याकडे MJPGYला डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर जे आहेत त्यांना आधी काय सांगितलं की त्यांनी मस्ट सगळ्या आमदारांच्या संपर्कात असलं पाहिजे. कारण काय होते पेशंटला डिस्चार्जच्या ज्या सुविधा द्यायच्या त्यासाठी तुम्ही ह्यांना फोन करून यांनी कोऑर्डिनेट करून एकही रुपये एक्स्ट्रा कोणी घेतला तर लगेच त्याच्यावर कारवाई करणे, पेशंटला मदत करणे, या सगळ्यासाठी त्याचा उपयोग आपल्याला होतो. दुर्दैवाने काय झाले हे लोक आपल्याशी संपर्कच करत नाही. पण मागच्या वेळा ह्यातल्या बऱ्याचशा लोकांचे बदल्याही केले. तुम्ही इथं कधी आजपर्यंत आला होता? वैभव डॉक्टर गायकवाड आणि ते GCMC आणि एरिया डिवाइड डिवाइड केलं. जास्त ते नसतं. तो वैभवत्री आलाय काय? वैभवत्री तर ह्याच्या वैभवात आळे फाट्याला तिकडे आमदार महोदयांना भेटायला गेलेलं असल्यामुळे तो अगोदर सकाळी बाहेर कधी पडला. आले का? वैभव इकडे सर आपल्या बीएससी कॉन्टॅक्टमध्ये परवा पण फोन झाला होता. कोण आहे PA? अण्णांचा PA कोण आहे? भेटलं अरे रविवारी भेटला म्हणजे याच्या पूर्वी आता अण्णा आमदार कधीपासून नाही आहे नाही स्कीम मध्ये तो अजून कधीपासून आपण भेटलं नाही. केसेस पण आपण हँडल केले हा तुमच्या एक मिनिट ऐका ना. ठीक आहे, चांगलं काम चाललंय तर ते काय आपण काय कोणावरती मेहरबानी करत नाही. आता इथले प्रॉब्लेम काय काय ते मंत्री मोदयांना तुम्ही पण सांगा. आमच्यातले स्टाफमधले काम करणारे कोण आहेत किंवा तुमच्या स्टाफमध्ये डॉक्टर म्हणजे आपल्यातलं काम करणारे म्हणजे काय काय प्रॉब्लेम आहेत, तुम्हाला काय काय अपेक्षित ते पण सांगा ना. तुम्हाला काय आपल्या 108च्या अँब्युलन्स आहेत. किती अँब्युलन्स आहेत? 108 ला कोऑर्डिनेटर कोण आहे काय? तुम्ही आपापसात नाही चर्चा करा. EMS कोऑर्डिनेटर आलेत का? कोण येतं? साहेब, तुम्हाला सांगतो 108च्या अँब्युलन्स आपल्या मावळ तालुक्यात किती आहेत कोण सांगेल? सिव्हिल सर्जन सांगा ना तुम्ही. अरे काय यार तुम्ही सिव्हिल सर्जन आहे ना? सर जिल्ह्यात 82 आहेत. माझ्या मावळात किती मावळात सांगा ना किती आहेत? त्याच्यातलं किती वेळा चालतात ते त्या कुणीच बघत नाही त्याच्याकडे. 108च्या अँब्युलन्स पण नाही बघत. आपण ज्या अँब्युलन्स खरेदी केल्या इथल्या हॉस्पिटलला किती अँब्युलन्स आहेत त्या सांगा. 108च्या ॲम्ब्युलन्सला कॉल केला ना किती 1.5 तासाने ॲम्ब्युलन्स येतो हॉस्पिटल. आणि आपल्या इथं किती आहेत? लोणात किती अँब्युलन्स आहे आपल्या? बाकीच्या PSCला किती आहेत? आपल्या 2 ॲम्ब्युलन्स इथे एक ॲम्ब्युलन्स आपण ठेवली. किती त्याने आतापर्यंत किती पेशंटची व्यवस्था केली काय आणि करायला? ही जी अडचण आहे ना ती 108च्या कॉलची आहे, डॉक्टरची आहे, ड्रायव्हरची. कोण आहे का इथं तिथे? EMS कोऑर्डिनेटर आलेत का? कॉल करतो 1.5 तास लागतो. 3 किलोमीटर अंतर 5 मिनिटात येतो. 1.5 तास लागतो. ऑन कॉल इथनं आपण असं एवढं इथं पलीकडे असतो. आपली इथली जी 108ची ॲम्ब्युलन्स आहे ना 1.5 तास ती येते नेहमी सगळे. होते. इथली जी आपली वडगाव मावळची जी 108ची ॲम्ब्युलन्स आहे ती ज्यावेळेस अवेलेबल आहे ती इमिजिएटली अवेलेबल असते त्या डॉक्टरांच्या अवेलेबिलिटीनुसार. पण समजा आपला एक ऑलरेडी आपली ॲम्ब्युलन्स कोणत्या पेशंटला घेऊन गेलेली आहे आणि त्याच वेळेस दुसरा पेशंट आला तर आपण 108ला कॉल दिल्यानंतर जी शेजारची 108ची ॲम्ब्युलन्स जी की ॲक्च्युली 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे त्यांना यायला जो वेळ लागतो हा ॲव्हरेज वेळ साधारणतः 1.5 ते 2 तासाचा आहे. अरे काय. त्याच्याबद्दल तुम्ही त्याच्यानंतर CSनी त्याच्यानंतर DDनी कधी त्याच्यावरती कागदावर लिहिलं? हो सर, मागे अख्ख्या meetingमध्ये आपण महाराष्ट्रातल्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या मी 108ची चौकशी लावली. मी चौकशी एवढ्यासाठीच लावली की कुठेही गेलं तर हे अशाच तक्रार येतात. शेवटी आपण त्यांना पैसे देतो किंवा कोणाला फुकट आपण त्यांची सेवा घेतो. CSनी हे रिपोर्टिंग करायला पाहिजे. मावळ गेजे सर तर आपल्या 108च्या किती आहेत ॲम्ब्युलन्स? 4 आहेत ना. कुठं कुठं आहेत त्यांचं स्टेशन? पिटळेगाव आपलं BSC, दुसरी TS, लोणावळ्याला एक आहे, रोजच्याला एक आणि आणि आपल्या PSCच्या किती आहेत? आहे. PSC ला 6च्या आहेत. 102च्या आहेत. साधा 6 त्याच्यातल्या PSCनी तुम्ही आरोग्य विभागाने दिलेल्या वेगळ्या, तुम्हाला CSR मधून आलेल्या आणि आमदार फंडातून आलेल्या किती आहेत? 14वी तालुक्यातले सगळे आहेत आपल्या. नाही नाही
CSR मधून तालुक्यात किती आहे? तालुक्यामध्ये 2 आहेत सर. एक टाके बीच लेक आहे, एक एडसे बीच आहे. आता इथं मध्यंतरी 2 ॲम्ब्युलन्स आहेत. हो, सर. आता मध्यंतरी यांनी दिलेल्या हुंदाईने दिलेल्या हा त्या 2च आहे सर, पण त्याचं काही जुन्या ॲम्ब्युलन्स आपण शिफ्ट केल्या. त्या जुन्या होत्या ना, त्या दुसऱ्या तालुक्यामध्ये देईल असं सांगितलं. ते दिल्या का त्या? दिल्या. आणि इथं किती आहेत? इथं सर 2 आहेत सर याच्या CSR मधल्या. आणि मी एक दिलेली एक कार्डिक ॲम्ब्युलन्स दिली भैया. रोहित तुमच्याकडे आहे ना गाड्या ॲम्ब्युलन्स? नाही, इथे नाही. 108 ला फोन केला ना तर दवाखान्याच्या परिसरामधल्या रुग्णाला ते नेत नाहीत. हे काय कळतच नाही. कुठल्या दवाखान्याच्या? म्हणजे आता दवाखान्याच्या परिसरामध्ये एखाद्या रुग्णाला उपचार भेटत नाहीत ना, त्यावेळेस पत्रकार म्हणून आम्ही फोन करतो की 108 पाठवा, तर ते ड्रायव्हर सांगतात की आम्ही दवाखान्याच्या परिसरात येत नाही. आता हे उत्तर कसं काय ह्याच्या 108 कडनं येतं तेच कळत नाही. ठीक आहे, थांबा, नंतर एक विषय थांबा, पुढचा घ्या विषय. मेडिसिनचा एक सर मोठा नाही सर, सध्या मेडिसिन आहे. कमी प्रमाणात आहे मेडिसिन. कमी प्रमाणात पडते. हा, पण कमी प्रमाणात. तू सांग काय काय आहे. परत मी तुला हा, ऐकणार. बोला बोला. आम्ही काय तू बिनधास्त बोल. अण्णांनी बोलवलं आम्हाला काय आणि करायचं. काही डॉक्टर्स काही स्पेशलिस्ट आहेत हॉस्पिटलमध्ये, त्यांचं सुट्ट्यांचं प्रमाण पण जास्त आहे. समजा आता प्रायव्हेट दवाखाने. इकडे सगळं ग्रामीण भाग असल्यामुळे लोक लांब नाही येतात, एसटीने वगैरे प्रवास करतात आणि इथं आल्यानंतर कळतं की डॉक्टर नाही. काय आहे काय? मेनली सर ही जी तक्रार होती, आपल्याकडचे जे दंत शल्यचिकित्सक जे आहेत ना, त्यांच्या विरोधात तक्रार होती की ते आपण दारू पितो का तू? 8 तारखेच्या तो मीटिंगमध्ये ना, सुद्धा- दारू पितो तो डॉक्टर दारू पिऊन. हां, 8 तारखेच्या मीटिंग मध्ये सुद्धा ह्या विषयावर चर्चा हां? झाली होती सर ऑगस्टमध्ये. काढून टाका ना त्यांना, कशाला? ठीक आहे. सर त्यांच्या बदलीचे प्रस्ताव दिलेले आहेत आणि ते आहेत सर चॅनलमध्ये वगैरे सर? दिलेले. अहो पण हे मी 1 वर्षाने तक्रार करतो किंवा 6 महिन्यात तक्रार करतोय, बरोबर आहे सर का? असं आपल्याकडे मुलं आलेलं आहे. आणि सर तक्रार तक्रार म्हणून आपल्याला नाही नाही, तुम्ही मिटिंगच्या वेळेला नव्हता. अण्णांच्या मिटिंगच्या वेळेला तुम्ही नव्हता. 2 आमच्या माणसं इतिवृत्तामध्ये पण आहे ते. आणि सर शेती ते वृत्तात दुसरे पण आहे, पण मग गायनेकोलॉजिस्ट जे होते, जे गायनेकोलॉजीचं काम करत नाहीत अशी जी त्यावेळेस तक्रार होती, त्या मीटिंगमध्ये ठरल्यानुसार त्यांना जे गायनेकोलॉजीचे इन्क्रीमेंट जे ऍडिशनल आपण दिलेले होते ते तात्काळ आपण मागे घेतले. तात्काळ मागे घेतले, त्याच्यावर कारवाई केली मीटिंगच्या नंतर. जसं माझ्या हातात चार्ज झालं, मी तात्काळ ते इन्क्रीमेंट चांगली गोष्ट आहे. पण आता काम होतंय का व्यवस्थित? सर ते आता काम करायला इच्छुक आहे, ते इन्व्हेस्टिगेशन वगैरे पाहत आहे आणि आपल्याकडे जे दुसरे गायनेकोलॉजिस्ट आहेत मग असे म्हटलं ते सर्जरीज वगैरे करतात. आता एक जाधव सर म्हणून आहेत, ते सध्या बघतायत, ते रिटायर्ड झाले होते पण तेच बघतात. इथे स्पेशालिस्ट आहेत का आता? इथे आपले स्पेशालिस्ट हा ना, सर, पुढे बोला बा, आपल्याकडे- पुढे ये. आपल्याकडे तुमचं आता तुम्हाला सांभाळावं लागतं. तुम्ही कंप्लेंट काय सांगा ना स्पेशालिस्ट समोरच्या आहेत. मुलाला. पुढे ये, तू पण ये बेटा पुढं. तू पण ये पुढं. काय काय तक्रारी सांगा सगळ्यांना. स्त्रीरोग तज्ञ आहेत, सर पाहतात, बालरोग तज्ञ आहेत आणि अॅनेस्थेटिस्ट आहेत. आणि आपल्याकडे जे पद मंजूर आहेत जसं की जनरल सर्जन आणि बिशप म्हणजे एमडी मेडिसिन, ते पद अजून रिक्त आहेत. त्या पदावर आपल्याकडे अजून पोस्ट आले. कुठल्या कुठल्या? जनरल सर्जन आणि एमडी मेडिसिनची जे पोस्ट आहे ना, ते पोस्ट आपल्याकडे भरलेले नाही. आयपीएचएस मधून वगैरे घेतलं तुम्ही काय? सर आपलं आयपीएचएस स्टेटस पर्यंत गेलेलं नव्हतं, कारण डिलिव्हरीचा नवीन हॉस्पिटल असल्यामुळे. काय वाढवा नाही बघा, बघितल्यावर एम्पायर तुम्हाला शहरात नाही. लिस्ट घेतली म्हणून दुसरीकडे जेवढी देऊ द्या ना. म्हणून त्यांना पाठवणे तसं पण नाही आयपीएचएस नाही, स्पेशालिस्ट सर्व्हिसेस मधून द्या ना. काय कसं दिले ना आपण आपण आता आयपीएचएसच्या नामांकनासाठी प्रस्ताव दिलेला आहे. अरे बाबा, प्रश्न असा आहे, ज्यावेळेला एवढं स्वतः आमदार महोदयांनी स्वतःच्या खर्चातनं सगळं CSR मधनं किंवा लोकांबरोबर डायलॉग करून एवढं उभा केलंय, शासनाची मदत त्यांचा स्वतःचा खूप चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह असा जर हे असेल तर आपण त्याच्यापेक्षा 10 पावलं पुढे जायला पाहिजे. मग IPHS असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, एकदम आपण सगळ्यांनी म्हणजे पेशंटची गर्दी अशी व्हायला पाहिजे की आपल्याला वाट काढून यायला पाहिजे. आता पेशंट मोकळेच दिसत होता. हे डॉक्टर जाधव सर आहेत ना, गायनेकोलॉजिस्ट म्हणून आता बघतात, त्यांनी 80 ते 90 आता C-सेक्शन केले, पण त्यांना पण आता पगार वगैरे नाही. का नाही? IPHS मध्ये घ्यायचा प्रस्ताव दिलाय पण नाही ते नाही सर, फक्त बजेट नाही आला सर NHM कडून. अरे तुम्ही काय सर फाईल सँक्शन करून दिलीच नाही जिल्हा परिषदला, फक्त सँक्शन बजेट आले की देणार आहे सर. डॅम आलाय दोन ते सर, तीन डॅम दिवसात. डॅम काय आहे? जिल्हा परिषद काय सांग ना. डॅमनं काय केलं काय? डॅम सर स्पेशलिस्ट पेमेंट अजून नाही आला. काल जे आलं ते CHO इन्सेंटिव्ह, CHO पेमेंट आणि याचे पेमेंट नाही, आता पेमेंट
पगाराची झाला पेमेंट येतील, पण प्रश्न असा आहे की ते Sanction करून दिले. सर्व्हिसेस उपयोगाला करून घ्या ना, सँक्शन सँक्शन करून दिले. करून दिले पाहिजे. आणि त्यांना कामात उपयोगात आणा. ठीक आहे, घ्या तर. तुम्ही आजच्या आज सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सगळे एक्सपर्ट्स घ्या. आज आपण इथं आलोय, अण्णाने मीटिंग लावली तर सगळ्या एक्सपर्ट्सनी मस्ट बी त्यांना जे काय असेल ते सगळ्या सुविधा मानधन जे असेल ते करा, पुढे चला. असं काय करताय? एवढं चांगलं हॉस्पिटल आहे तर त्याचा उपयोग व्हायला पाहिजे ना, की ते फक्त दाखवायला पुरतं असं. सर रॅडिओलॉजिस्ट मी जिल्ह्याहून पाठवतो. सोनोग्राफी 80-90 सोनोग्राफी डिस्ट्रिक्टवरून पाठवतो. डिस्ट्रिक्टवरून सोनोलॉजिस्ट येतात आणि इथे म्हणजे वीकली 2 दिवस सोनोलॉजिस्ट येतात आणि त्या दिवशी 80 ते 90 सोनोग्राफी होते. ते पण डेली कसं ठेवता येईल रेडिओलॉजिस्टसाठी बरं पडलं. शहरातलं आपल्याला इथं एखाद्याला हे करायला काय हरकत नाही. तुम्ही रँडमली करा ना. IPHS मध्ये द्या म्हणलं ना, आम्ही देतो. पण ऐकतो, भेटत नाही ना. तुम्ही लोकलनीतलं द्या ना, म्हणजे पेशंटचं आम्ही ऑर्डर काढून देतो. डॉक्टर डांगे सरांचं द्या त्यांना, आम्ही देऊ त्याने टाकू. पवार सर ही सर. तुमची आणि तुमच्या सर. आम्ही करतो की एवढं मोठं हॉस्पिटल आहे तर त्याच्यामध्ये जेवढ्या तुम्ही सुविधा द्या, हे प्रायव्हेटपेक्षा चांगलं हॉस्पिटल आहे, तर असं तेवढ्या सुविधा उपलब्ध करून त्यांनी आपली जबाबदारी त्यांनी कशाला द्यायला पाहिजे. तुम्ही काय करतात मग? असं काय करतो? एक 2 जमीची बाजू आहे सर. या जिल्ह्यासाठी 10 स्टाफ नर्स मंजूर आहेत सर. मग आपण NHM मधनं स्टाफ नर्सची फाईल अंतिम मंजूर करून घेतली. 2-3 दिवसामध्ये सर त्याची अंतिम निवड होईल. 4 ते 5 दिवसामध्ये इथं 10 स्टाफ नर्स येत आहेत सर NHM मध्ये. आणि NCDचे जे मेडिकल ऑफिसर आहेत, आम्ही काय केले तर मंगळवारी वॉक-इन इंटरव्ह्यू ठेवले. डॉक्टर मिळत नाही ते आपण सर डायरेक्ट सकाळी त्यांचे डॉक्युमेंट घेतो, संध्याकाळपर्यंत त्यांना आपण ऑर्डर देऊन टाकतो. त्यामुळे त्यांना NHMचं एक डॉक्टर दिलं आहे आणि 10 स्टाफ नर्स सर आपले आता अंतिम झाले. 4 दिवसात 10 स्टाफ नर्स. आता मध्यंतरी आपल्याकडं DY पाटील आणि मायमरच्या नर्सेस येत होत्या, त्या पण बंद केल्या का? नाही तर त्यांनी त्यांचे एक्झाम एक्झाम चालू चालू आहे. आहे. एक्झाम चालू आहेत म्हणून सध्या त्यांचे जे स्टुडंट नर्सेस आहेत ते येत नाही. ते फोन कोणाला वाचतो रे? तुला काय काय अडचणी सांग. सिटी स्कॅनची मंजुरी अजून बाकी आहे. प्रस्ताव पाठवला आपण. पाठवलं पत्र आलं 50 बेड आहे म्हणून. मग 100 बेडला आपण लोणावळ्याला देतो. इथे आवश्यक ते 50+2 ट्रामा आहे ना, त्यामुळे ते ट्रॉमा केअरचे पण आमचे काही मुंबईवरनं तर एक पत्र ट्रॉमा पॉवर केअरचे कमिटीचं ते. ती HPCचं झाले मीटिंग लागेल त्याची. 5,000 पदाची शैला मॅडमकडे गेली पाहिजे. अंतिम टप्प्यात आहे. 15 पत्र आहे. ट्रॉमाची आणि आपल्याला फक्त सिटी मंत्री महोदयांनी कृष्णा डायग्नोस्टिकला सांगितलं होतं आपल्या बैठकीत मुंबईचं. कृष्णावाला आपण काम दिलं का? नाही काय झालंय, ते कृष्णा डायग्नोस्टिकवाला सातत्यानं असा उपद्रव करायला आहे. पैसे त्याला आम्ही आता NHMचा पगार कर्मचाऱ्यांची पण यायला ते दिल्लीहून येतात, थोडंसं वेळ होतोय, तर ते बिचारा प्रत्येक वेळेला असं पॅनिक करायला की ते काम थांबवायला. त्यामुळे आम्ही दुसरी एजन्सी बघतोय. म्हणजे एजन्सीने आम्हाला ब्लॅकमेलिंग नाही करायला पाहिजे, एजन्सीने आम्हाला समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे आम्ही काम एजन्सीचं बघतोय. पण तुम्ही सिटीचं द्या प्रस्ताव, आपण करून प्रस्ताव दिलेला आहे आपल्या मीटिंग मिनिट्समध्ये पण तुम्ही हो ते अण्णाने तेवढा आग्रह खूप केला होता, कारण 50 बेड होतं, यांचं म्हणणं होतं की ते करायला पाहिजे. पण मला असं वाटतं की आपण सिटी देताना इथं पेशंटचा फ्लो वाढला पाहिजे. सर फ्लो खूप आहे, काही सुविधा नसल्यामुळे पेशंट रिटर्न झाले. ग्रॅज्युअली सर आपण एक डिपार्टमेंट फ्लो इतका आहे ना, 1000 बेड पण पेशंट बरेच आहेत. नाही म्हटलं तरी 400-500 मेडिसिनचं तुम्ही रोज 1000-1500 पेशंट तिकडे आणून येऊ शकता आपल्याकडे. मेडिसिनचा तेवढा सोनोग्राफी आहे. अरे मेडिसिनचं सगळंच सांगायला असं काय बोलायला तुम्ही? लॅब रिलेटेड सर, लॅब रिलेटेड जर सगळ्या गोष्टी इथंच झाल्या, जे काही काय lab- HLL कॉन्ट्रॅक्ट आहे का? HLLचं कोण आहे काय? दोन्ही पण झालं. HLLचा टेक्निशियन आहे का? आपल्या आपला लॅब टेक्निशियन तर आपल्याकडे इन हाऊस लॅब देखील होतात काही. पण मेजर आपले जे लॅब्स आहेत ना, जे आपल्याकडे जे होतात ते इमिजिएट रिपोर्टिंग वाले जे आहेत ना, ते आपण इन हाऊस. अरे ताई, तुम्हाला कुणाला बोलवायला सांगितलं? तुम्ही सगळ्या जागेवर उभे आहेत. कुणीतरी जा बोलवायला, तुम्ही जातो. आणि काही मेजर ज्या टेस्ट आहेत त्या आपल्या HLL कडे जातात. HLL कडून जे आपल्याला सेम डे रिपोर्टिंग होणं अपेक्षित आहे, अनफॉर्च्युनेटली ते होताना दिसत नाही. त्याच्यावर कधी रिपोर्टिंग तुम्ही केलं, CS ने केलं, DD केलं? हो सर. कागदावर दिले कधी? कागदावर दिले? त्यांना नोटीस दिली हो, दिलेलं. मीटिंग मध्ये याचा वेळोवेळी आढावा घेतला नाही, जातो. असं नाही हो. तुम्हाला अस्वस्थ व्हायला पाहिजे तुम्ही. शेवटी पेशंटला राईट सर्व्हिसेस देणे ही जबाबदारी कोणाची आहे? आपली आहे.
HLL वाल्याचा रिपोर्ट 3 दिवसांनी येतोय म्हटल्यानंतर अशी भराभर तुम्ही त्याचा पत्रकार जसं विचारलं तशी कागद तुम्ही तयार करायला पाहिजे. झाले काय माहिती आहे काय की तुम्हाला काही वाटलंच नाही, रिपोर्ट नाही आला तर पेशंटवर सर्व्हिस कशा देणार? येस आणि 25-30 किलोमीटर गावावर नाही ना परत तरी आम्ही एवढं करायचं आमच्या लोकांनी, म्हणजे आता आमदार साहेबांनी एवढं केलं. लांब पेशंट आता इथून डिस्टन्स पहिल्यांदा झाला 30-35-40 किलोमीटर पण लोक आहेत. तरी पण तुम्ही सर्वे करताय, तुमचं एवढं सगळं सुपरवायझिंग चालू आहे, हे तर काय नाही आहे ना सर. तुमचा मेडिसिनचा प्रॉब्लेम काय बोलतो? मेडिसिनचं काय बोलतात लोक? मेडिसिन आहे सर, भरपूर आहे सर. तुम्ही MS सांगा ना. ते MS नं सांगणं बरोबर नाही सर, म्हणजे काय अवेलेबल आहे काय नाही. पण मग त्यामध्ये आपण स्क्रिप्ट कुठल्या फार्मसीला बरोबर फार्मसी आपलं काय झालं सर, हा जो शिफ्ट झाला, जो आम्ही तुम्हाला सांगितलं की 50 2 मिनिटं आहेत आता. बघा असं करू नका. दोघं तिघांनी कंप्लेंट सांगितली की मेडिसिन कमी आहे. मंत्री महोदय पण तेच विचारतात की मेडिसिन का कमी आहे, कोणतं मेडिसिन कमी आहे. तुम्ही मागणी केली का सिव्हिल सर्जनना? सिव्हिल सर्जन साहेबांकडून तुम्हाला मेडिसिन मिळणार ते बघा ना. ते कमी नाही पाहिजे. कुठलं कमी आहे ते सांगा. मेडिसिन नाही नाही पण कमी कोणतं असतं ते तरी कोणतं आहे? आपल्याला मेनली जे आपले NCD डिसीजेस आहेत ना, त्याच्यासाठीचा जो स्टॉक मध्यंतरी कमी होता, आता आलेला आहे. NCDच्या म्हणजे हायपरटेन्शन आणि डायबिटीज, म्हणजे हायपरटेन्शन आणि डायबिटीजसाठी जी औषधं द्यायला पाहिजे होती त्यांच्यासाठीचा स्टॉक कमी पडत होता, ते आता आलेले आहेत. काही प्रमाणात आता कॅल्शियम कमी पडत आहे, तर त्याच्या संदर्भात मागणी केलेली ती येत आहे. आणि काही डायग्नोस्टिक किट्स जे होते ना ते पण आता आलेले आहेत. म्हणजे मग ते वेळोवेळी जशी कमी पडते त्या पद्धतीने आपण डिमांड करतो. मेनली जो प्रॉब्लेम होत होता तो सर ग्लुकोज टेस्टिंग स्ट्रिप्सचा होत होता. कारण जी त्याची डिमांड दिवसेंदिवस वाढत चालली होती. जो सप्लाय जो होता ना, डिमांडच्या अगेन्स्ट सप्लाय मॅच होत नव्हतं, त्यामुळे ते कमी पडत. आपल्याकडे एकूण कर्मचारी किती आहेत? स्टाफ किती सगळ्या डॉक्टर आपला कुठली कमी गव्हर्नमेंटचा किती? कुठली कमी आता 53 तुम्ही तुमच्याकडे मेडिसिन नाही आहे सगळ्यांना अटेंडन्सला? आपण सगळ्यांना ते कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे इतर बायोमेट्रिक अटेंडन्स किंवा फेस रिडिंग वाला अटेंडन्स ते असल्याशिवाय आपण पगार नाही काढणार. आता सगळ्यांचं चालू आहे. ईडीएलच्या बाहेरचं नका. ईडीएल मधलं काय कमी आहे? मोबाईल सायलेन्स करा सगळ्यांनी. ते म्हणतात ईडीएलच्या बाहेरचं शॉर्टेज आहे, ईडीएलचे सगळे आहेत. EDL म्हणजे इसेन्शियल हो लक्षात आलं. ईडीएल झालं पण तुम्ही ईडीएल मध्येच सगळे येते ना, त्याच्यापेक्षा आणि बाहेरचं काय देत आहे का? बाहेर लोक देत आहे कुठल्या कॅल्शियम एक कुठले स्टेट सरकार. मला वाटतं बऱ्यापैकी आता लक्षात आलं काय. 2 मिनिटं. हो तुम्ही बोला. म्हणजे मी आता तुमच्याने कशाला विचारताय? नंतर विचारा. आज अरे ठीक आहे ना, विचारा तुम्ही काय विचारायचं. काही दिवसापूर्वी एक बातमी अरे माहिती बातमी लावा काय लावते. आज 2 दिवसापूर्वी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडल्यानंतर माननीय मंत्री महोदयांना मी भेटून विनंती केली होती की आपण मावळ तालुक्यातील लोणावळा आणि काणे वडगाव मावळ या ठिकाणच्या दोन्ही उपजिल्हा रुग्णालयाला आपण भेट द्यावी. ते मला सातत्यानं सांगत होते की सुनील मी तुझे हॉस्पिटल पाहिलेत पण ते प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं, मला यायचे पाहिला. सरकारी हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने असले पाहिजे त्याकरता मी आग्रही आहे. आणि खरोखर मला आंबेडकर साहेबांचं देखील मनापासून कौतुक करावंसं वाटतं. एक डायमॅनिक जसं आपण म्हणतो की त्या पद्धतीचे माननीय मंत्री महोदय आहेत. सर्वसामान्य कुटुंबातून पुढं आलेलं व्यक्तिमत्व आहे. सर्वसामान्य कुटुंबाच्या जनतेच्या
प्रश्नाची जाणीव असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि आज राज्याचं आरोग्य खातं हे पारदर्शकपणाने ते पार पाडताना आपण सर्वजण पाहतोय. मंत्री महोदय, मी तुमच्या तोंडावरती कधी स्तुती केली नाही, परंतु मी आवर्जून सांगतो की शिवसेनेच्या मंत्रिमंडळातले माझे आवडते मंत्री कोण आहेत तर ते आंबेडकर साहेब आहेत आणि त्याच पद्धतीनं सामंत साहेब. हे दोन मंत्र्यांना मात्र मी नक्कीच माझे आवडते मंत्री म्हणून मी कायम त्यांच्याकडे हक्काने जातो आणि तेही कधी मी मंत्री आहे असं त्यांना कधीच आविर्भाव कधी मला पाहायला मिळाला नाही. एक मैत्रीचं मित्रत्वाचे नात्यासारखे जपणारी मंडळी आहेत. तर माझ्या ग्रामीण भागातल्या जनतेसाठी तुम्ही या ठिकाणी आलात. आगामी काळात या हॉस्पिटलच्या काही सुविधेच्या बाबतीत आपल्या सर्व प्रशासकीय टीमनं किंवा डॉक्टर्सनी माझ्या सहकाऱ्यांनी ज्या काही सूचना केल्यात त्यामध्ये काही बदल आपल्याला करावे लागले किंवा काही पदभरती करावी लागेल याकरता देखील आपण जो काही सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. एक लोकप्रतिनिधी म्हणून या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगली सुविधा द्यावी मिळावी, इथं आलेला व्यक्ती चांगल्या पद्धतीनं उपचार घेऊन बाहेर पडावा ही जशी तुमची अपेक्षा आहे तशीच तुमच्यासोबत मी या तालुक्याचा एक प्रतिनिधी म्हणून तुम्हालाही पुढं कमी पडणार नाही. आरोग्याच्या सुविधेमध्ये तुम्हाला या तालुक्यातनं खूप चांगला रिझल्ट देण्याची जबाबदारी माझी देखील असेल एवढंच तुम्हाला आश्वासित करतो. पुन्हा एकदा आज आपण या ठिकाणी आवर्जून आलात. मी मनापासून माझ्या सर्व मावळच्या जनतेच्या वतीनं सर्व इथल्या अधिकारी, स्टाफ, डॉक्टर्स, लोकप्रतिनिधींच्या वतीनं स्वागत करतो. धन्यवाद. त्यांचं बोलणं झालं तुम्हाला काय नाही, त्याच्यापेक्षा अगोदर बोलतो म्हणजे सोल्युशन. साहेब, तुमचं अभिनंदन केलं. मावळच्या आमदारांनी फार मेहनत करून 2 उपजिल्हा रुग्णालय उभं केले, पण या उपजिल्हा रुग्णालयामध्ये PM हाऊस पाहिजे, कारण शवविच्छेदनासाठी इथून म्हणजे वाघमारे एक मिनिट ऐका ना. मग आता तुम्ही एक काय होतं मुद्दे जो तुम्हाला नाही दिसत आता तुमच्या समोर काम चालू आलेलं बघताय तुम्ही. PM रूम करता आपल्याला मागच्या 6 महिन्यापूर्वी आपले वर्षभरापूर्वी इलेक्शन झालं, त्यानंतर मंत्री महोदयांनी मिटिंग लावली. जे पैसे DPDCतून मिळतील ते DPDCतून नाही मिळत ते राज्य सरकारकडून. आता PM रूम परत तिथं आपल्याला PM रूमच्या ऐवजी पलीकडची 20 गुंठे जागा आपण एक्स्ट्रा आपण जे बघितली की ती 20 गुंठे जागा आपल्याला ती मिळते तर आपण अजून एरिया मोठा करू. PM रूम असेल तिथं तुमची आपण कॅन्टीन पण करतोय. बाहेर आलेल्या लोकांना चहा पाण्याची व्यवस्था कशी होईल त्याचं काम चालू आले. फुटिंग खोदायचं काम चालू आहे. जे चालू आले ते चालू म्हणा ना, जे नाही आहे ते मागा. रूम आहे आपलं PM करतो आपण. ठीक आहे, आता हे बांधताय ना तुम्ही. जे नाहीये ना किंवा जे होणार नाहीये ते मागा तुम्ही. एक विचारायचं आहे, 102ची ॲम्ब्युलन्स आहे. 102 पण आहे. तर 102चे बरेचसे ॲम्ब्युलन्स धारक जे आहेत, जे चालवणारे ड्रायव्हर आहेत, तर त्यांचा पगारचा प्रश्न आहे. याला अनेक महिन्यापासून पगार मिळाला नाहीये. काही जो पगार मिळतो तो कॉन्ट्रॅक्टर जे आहे ते कॉन्ट्रॅक्टरला निम्मा पगार जातोय आणि थोडाच पगार त्यांना जातोय. त्यांचं कुटुंब चालणार कसं? त्यांना तेवढा सुद्धा मिळाला नको. अरे त्यांनी कधीतरी तक्रार द्यायला पाहिजे ना, ज्याला पगार मिळाला. बरेचशा आम्हाला बोलतात तुमच्याकडे नाही हो, कारण त्यांच्या हक्काचा विषय आहे तो. पगार बघा 10 किंवा 15,000 रुपये पगार असेल. आम्ही जर त्यातले पण पैसे कट करून घेत असतो तर आम्ही किती मूर्ख लोक असतो. आपण त्याच्यापेक्षा मूर्ख कोण असेल तर तो ते सगळं निमूटपणानं सहन करणार. मी तुम्हाला सांगतो, अख्ख्या महाराष्ट्रातली सगळी चौकशी मी लावली आहे. कदाचित त्याच्यानंतर अनेक लोकांच्यावर कारवाई होतील, एजन्सी ब्लॅकलिस्टेड होतील, FIR दाखल होतील, आमचे अधिकारी सुद्धा सस्पेंड होतील. त्याला कारण असं आहे, कारण काल हाऊसमध्ये सुद्धा विषय होता. अरे पोरांना पगार मिळाला पाहिजे ना, त्यांच्या हक्काचं जे आहे ते जर आम्ही हिरावून घेत असलो किती वाईट आहे. बरं मुळातच काय बघा, परमनंट माणसाला 1.5 लाख पगार आहे आणि याला 15,000 पगार आहे. त्या 15,000 बी त्याच्या हातावर जर 7,500 ठेवत असतो तर आमची काय ती जबाबदारी आहे की नाही. म्हणजे माझी विनंती आहे की जे लोक असतील त्यांनी त्यांच्या तक्रारी पण द्या. कारण काय होतं की त्या सगळ्यांना असं वाटतं की आपण झोपून राहावं आणि कोणीतरी आपल्याला न्याय द्यावा. तसं नको. दुसरा एक प्रश्न असा आहे की बऱ्याचशा PSC सेंटर जे आहेत त्या ठिकाणी जे रुग्ण असतात, बाहेरचे रुग्ण असतात, त्यांना जेवण देण्याची व्यवस्था आपण शासनाने केलेली आहे. पण गेल्या अनेक महिन्यापासून त्यांचा पैसे न मिळाल्यामुळं त्यांचं काय झालं की त्या काही ठिकाणी ते जे अन्न आहे ते अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. अशा परिस्थितीमध्ये काही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मावळातलं विचार मावळात नाही, मावळामध्ये पण कोरोना सारख्या ठिकाणी काही ठिकाणी असं घडलेलं आहे.
इथे सध्या आणणं चालू आहे, पण काही ठिकाणी घडत नाही नाही, मावळात पुढे सांग. नाही, मावळामध्ये नाही कुठे झालं, महाराष्ट्र मावळात जाऊ नको घेऊ, ते माघारी घे बाबा. मी नाही ऍडजस्ट करणार आपल्याला. मंत्री महोदय असते मग, मंत्री महोदय असल्यानंतर प्रश्न विचारतो. मगाशी मंत्री महोदयांनी ते डिश पण पाहिली जेवणाची, त्यांनी म्हटलं की नाही, महाराष्ट्रामध्ये सासवड भाग आहे, मंत्री महोदय ठीक आहे लक्षात आलं मी बोलतो. मंत्री महोदय, आपण आता आढावा घेतला, त्या आढाव्यामध्ये आम्ही उपस्थित होतो म्हणून त्या अनुषंगाने काही प्रश्न विचारतो. मावळ तालुक्यातलं हे प्रमुख उपजिल्हा रुग्णालय आमदार साहेबांच्या काळात चालू झालं. साधारणतः 40-43 कोटींचा निधी वापरून या रुग्णालयाची उभारणी झालेली आहे. 4 ऑक्टोबरला दादांच्या हस्ते त्यावेळेस उद्घाटन झालं. त्याच्यात तब्बल 3-4 महिन्यांनी रुग्णालय कार्यान्वित झालं होतं. या मधल्या काळात काहीच नव्हतं. त्याच्यानंतर जेव्हा ही बातमी पेपर आउट झाली तेव्हा तिथल्या रुग्णालयाचा स्टाफ इथं हलवला. त्याच्या अगोदर अण्णांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे या ठिकाणी आरोग्याची एक शिबिर पूर्ण पडलेलं होतं. म्हणजे कॅपॅसिटी काय आहे या रुग्णालयाची ती कळून आली होती. त्या कॅपॅसिटी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न अद्यापपर्यंत शासनाच्या माध्यमातून झाला नाही, अशी आमची डायरेक्ट तुमच्याकडे तक्रारी. याचं कारण आता जेव्हा या ठिकाणी रुग्ण येतात त्या रुग्णांना पहिली गोष्ट तिष्ठत थावं लागतं स्टाफ नसल्यामुळं. पहिली आग्रही मागणी आहे की तत्काळ स्वरूपामध्ये या ठिकाणी स्टाफची मागणी पूर्ण झाली पाहिजे. आणि त्याला जोडून की अनेक मुद्दे आहेत. म्हणजे की आता समजा एखादा बेसिक चेकअपला आला, रक्तलघवी चेकअपला आला ना, तरी त्या व्यक्तीला रिपोर्टसाठी 1 ते 2 दिवस थांबावे लागत असेल तर यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाहीये. मग नाईलाजाने तो व्यक्ती इतर खासगी ठिकाणी जातो. सरकारी रुग्णालयात आलेला व्यक्ती रेफर होऊन खासगी ठिकाणी जातो, ही त्याच्यातली तिसरी तक्रार आहे. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी होतात. त्याचा मेन मुद्दा आहे की संसाधनांची पूर्तता नसणे. आमची अपेक्षा आहे की आज हे रुग्णालय वर्षभर झाल्यानंतर कार्यान्वित होत असेल तर इथं पहिला निर्णय आपण हा स्टाफच्या संदर्भातला घेतला पाहिजे. नाही, स्टाफ नाही मिळत तर स्टाफची पदं सगळे भरलेली आहेत. मग तुमचा स्टाफ जातो कुठे? स्टाफ कुठे आहे? सगळे पदं भरलेली आहेत, मग स्टाफ कुठं? आपल्याकडं मला एक सांगा, समजा 1 वर्षामध्ये आपल्याकडं ब्लडचे किंवा लघवीचे सॅम्पल दिले, त्याचे रिपोर्ट आपण किती लोकांचे दिलेत, किती लोक या ठिकाणी टेस्टिंग करते, याचा काही रिपोर्ट अहवाल असेल तर द्या ना. लॅब टेस्टिंग आले का? लॅब टेस्टिंग 1 वाजेपर्यंत असतो. अरे मग आज मंत्री महोदय तर 1 वाजेपर्यंत काय त्याचं? आपण कोण आहात? तुम्ही लॅब टेक्निशियन. त्याच्यावर पहिलं कारवाई करा. अच्छा, मागे एक रुग्ण होता, त्या रुग्णाचं काय झालं की त्यांना औषध जो मागे एक रुग्ण होता त्याला आपल्या हॉस्पिटलमधून औषध बाहेर आणून आणायला सांगितलं त्यांना. म्हणजे चिठ्ठी लिहून दिली आणि प्रिस्क्रिप्शन दिलं आणि ते बाहेरून आणा म्हणून त्यांना सांगण्यात आलं. रिफर करणं जे ना बाहेरून आणा हे रिफर करणं बंद झालं पाहिजे. कारण मावळ तालुक्यात इथं जो रुग्ण येतो ना सर, लिटरली 40 किलोमीटर दूरवर 40-50 आपल्याला कल्पनाही नसते. मी जबाबदारीने सांगतो की अनेक ठिकाणी अशी गावं आहेत, आमदार साहेबांना माहिती आहे, तिथून इथे यायचं असेल ना तर दिवस मोडायचा, रोज सोडायचा आणि इथे यायचं नाही. इथं आल्यानंतर महिला आहेत त्या महिला या ठिकाणी असतात, त्यांनाही बाहेर रेफर केलं जातं. आज हे नाही झालं पाहिजे. तिथून ते आज 2026 आहे, पूर्ण 1 वर्षामध्ये याच्यात प्रगती काही नाही. याच्यावरती खरं तर काम झालं पाहिजे. आता झालं. मंत्री साहेब, दुसरं एक आहे सोनोग्राफी सेंटर जे आहे, सोनोग्राफी सेंटरवर ह्यांचा वचक पाहिजे. दिवसा ढवळ्या स्त्री पुरुष जे आहेत त्याचे डिटेक्ट करतात आणि ते संपवण्याचं काम मावळ तालुक्यामध्ये अनेक सोनोग्राफी सेंटर. तर त्या बाबतीमध्ये हे जे तुमचे जे काही जिल्हा शल्य चिकित्सक आहेत यांनी सोनोग्राफी सेंटरला दर आठवड्याला जे काही चेकिंग करणं आहे. एक तर स्त्री भ्रूण हत्या होत असल्यामुळे मुलींची संख्या कमी होते. यासाठी यांच्याकडनं दहाड पद्धत नाही किंवा त्यावर स्टिंग ऑपरेशन नाही. त्रैमासिक तपासणी असते, त्यामध्ये 3 ठिकाणी आपण ऑनलाईनच आहे ते. केस केले असतात. नाही त्याचा मुद्दा समजून काय घ्या की याचा काय झालंय, दुर्दैवानं आता बघा की अशा पद्धतीचे खूपच प्रकार वाढवाले. आपण आता PCPNDT ऍक्ट केलेला आहे, त्याच्यात आपण ते 1 लाख रुपये आता दिले, लिकॉय केसला देतोय, खबरीला पैसे देतोय. तुम्ही वाढवा ना, इन्स्पेक्शन वाढवा. तुमच्याकडे कोण बिन काम करते ते भरपूर असे बघा. कसं आहे, शासकीय अधिकाऱ्याचं काम हे त्याच्या फक्त प्रभावानं आणि सातत्यानं मॉनिटरिंग लोकांच्या लक्षात. 15 दिवसापूर्वी आपण शिरूरला 15 दिवसांनी रेग्युलर नाही. सर, एक चर्चा आहे, माध्यम जरी असलो तरी एक चर्चा तुमच्या कानावर घालतो, त्याची तुम्ही तपासणी करावी. काही चांगल्या जे डॉक्टर्स आहेत त्यांचे खाजगी क्लिनिक आहेत बुवा,
अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांचं चित्त तिकडे देहाने ते इथे त्याची तुम्ही तपासणी करायची आमची अपेक्षा आहे. आणि हे रेफर करतात सह्याद्री, जहांगीर, जिथून जास्त कमिशन तिथं जास्त पेशंट पोहोचला जातो. यामुळे सर्वसामान्य माणसाला दवाखान्यामध्ये जायचं म्हणलं तर धसकी येते. काही जण म्हणतात दवाखान्यात जाण्यापेक्षा आजार अंगावर काढतात. जर सरकारी डॉक्टरांनी जर व्यवस्थित उपचार दिले तर त्यांची लूट होणार. मग या बाबतीमध्ये जे काही सरकारी नोकरीत असणाऱ्या डॉक्टरनी खाजगी दवाखाने चालू करणं किंवा रेफर करणं, हा डॉक्टर छान आहे तुम्ही इकडे जा, हे असे प्रकार होतात. ह्याच्यावर पण आळा आणला पाहिजे. ठीक आहे. 108 एक मिनिट. रुग्णवाहिकेच्या संदर्भातलं मागाशी बोलताना देखील तुम्ही त्यावरती सिरियसली जाता म्हणून सांगतो. रुग्णवाहिका 1-1.5 तासांनी येते. त्याच्या अगोदर जिथले जे एनजीओच्या रुग्णवाहिका आहेत त्याच्या अगोदर लवकर जातात. ठीक आहे, सेवाभावी व्यक्तीने करतात. तुम्ही काम काय करताय असा माझा प्रश्न नाही बघा, वाईट आहे. जास्त घ्या. मी डिस्टर्ब करतो. एक मिनिट साहेब, ही वस्तुस्थिती आहे. काय झालं तुम्हाला सांगतो. आम्ही काही CSR मधून किंवा आपल्या फंडातून ॲम्ब्युलन्स आहेत. त्या ॲम्ब्युलन्स सगळ्या हॉस्पिटल लावून येत आणि इथलं रॅकेट असं ॲम्ब्युलन्सचं, एखादा ॲक्सिडेंट झाला की आपली ॲम्ब्युलन्स जायच्या आधी तिथली बाहेरची ॲम्ब्युलन्स जाते आणि तिथून त्या हॉस्पिटलला प्रायव्हेट जिथं आहे तिथं जाणार त्यांचं बिल पण सांगा ना. आणि 8,000 15,000 10 किलोमीटर 5 किलोमीटर 102 कोण काम बघताय आता इथं? हा? अरे बाबा 6 PSC नाही, आपण तो आता नवीन जे सुधारणा केली फक्त त्या डिलिव्हरी पुरतं न राहता आता सगळं व्हायला लागला उपयोग. आता हे अशा प्रतिक्रिया आल्या तर मग आपण शाबासकी घेऊन जाऊ. साहेब तुम्हाला सांगतो, माझ्या स्वतःच्या मी व्यक्तिगत 2 ॲम्ब्युलन्स आहेत व्यक्तिगत. त्याच्यावरती 1 मिनिट थांबा, त्याच्यावर ड्रायव्हर डिझेल मेंटेनन्स सगळं मी करतोय, पण त्या ऑपरेटच होत नाहीत. टोल नाक्यावरती मेन हायवे रोडला उभी केली नाही की वडगाव उभी हायवे रोडला आहेत. फक्त तुम्ही फोन केला तर 10 मिनिटाचा गाड्या लागतील. पण त्याचा ॲक्सिडेंट झाला ना, आपण इकडं फोन करायच्या आधी प्रायव्हेटची ॲम्ब्युलन्स तिथं भरती, ते प्रायव्हेटवाल्याकडनं तो दवाखान्यात गेला त्याचा बिल किती होईल, तर त्याचा जो बिल भरसपर्यंत पेशंट सुटत नाही. काम शेड्यूल ते मुद्दाचं त्या कामशेत पट्ट्यामध्ये ॲक्सिडेंट झाला की पहिला पेशंट आणि त्याच्याकडे जर नाही नेला पेशंट, नाही ना मग आम्ही नाही गेला, डायरेक्ट संध्या ॲम्ब्युलन्सला त्याच्याकडे न्यायचं तरच येणार. कुणाकडे ते मुद्दा कामशेट बऱ्याच ठिकाणी असं तळेगावचे पण काही हॉस्पिटल आहे. ठीक आहे, आता बस हा विषय. की मंत्री साहेब, मुंबई पुणे महामार्ग आहे, द्रुतगती महामार्ग आहे, रेल्वे अपघात आहे. इथं अपघात झाल्यानंतर पत्रकार म्हणून आम्ही जेव्हा 108ला फोन करतो ना, अक्षरशः आम्हाला त्या 108ची 102ची चीड येते. त्यापेक्षा खाजगी येतो आणि तो खाजगी आला ना, पुढे त्या पेशंटचं काय आमच्यापर्यंत येत नाही. तर जर तुम्ही राज्यस्तरावर जर ह्या ठिकाणी जे काही उपजिल्हा रुग्णालय आहेत त्या ठिकाणी जर रुग्णवाहिकेचा संपर्क नंबर असेल, समजा फोन केला, ज्या भागात जवळ पडत लवकर जीव वाचला तर बरं होणार आहे. नाही तर डोळ्या देखत प्राण जातात ते पाहता. एक शेवटचा मुद्दा फक्त. मावळ तालुक्यात ही जी उपजिल्हा रुग्णालय आहेत ही साधारणतः 40 किलोमीटरच्या परिघामध्ये येतात. पण त्याच्याही पलीकडे जाऊन प्रायमरी हेल्थ केअर सेंटर, ज्याच्यावरती तुम्ही बोलत होता PSC सेंटर, आणि उप आरोग्य केंद्र जे प्रत्येक गावात किंवा 4 गावांना मिळून एक असतं, त्यांची अवस्था एकदम दयनीय. एक तर काही ठिकाणी नाहीच आहेत आणि जिथं असली पाहिजे तिथं ती नाही आहेत. उपजिल्हा रुग्णालयात येण्यापूर्वी ताप, थंडी, खोकला, सर्दी ही जी काही बेसिक आजार आहेत याच्यासाठी 10-12 गावांमध्ये एक दवाखाना असणं अपेक्षित आहे ना. मावळ तालुक्यात 103 ग्रामपंचायती, 100च्या वरती गावं आहेत. या गावांमध्ये 5 गावां मिळून तरी एक छोटस उपकेंद्र असेल ना, त्याची कुठली योजना असेल तर त्याची प्रभावी अंमलबजावणी मावळ तालुक्यात व्हावी आणि ते उभारण्यासाठी उपकेंद्र CHO आहेत ना आपले, CHO पण सगळीकडे आहेत ना. आकडा सांगा. आज मंत्री साहेब आले म्हणून आले, तुमच्याकडे आम्ही 100 वेळा फोन करून इथली मी प्रत्येक वेळेला फोन माझ्या वापरात नाही करायचं. मी प्रत्येक वेळेस फोन उचलतो, रिस्पेक्ट देतो आणि ते काम पूर्ण करून टाकतो. असं माझी पद्धत आहे. सांगा तुम्ही, मी ज्या भागात येतो ना त्या 12-13 गावांमध्ये शिळीमच्या त्या पट्ट्यामध्ये ऐका सर, एक तर रुग्णालय तुमच्यापासून यशापर्यंत यशाला आलं ना काय ते पुढे प्रेफर करतात. एक मिनिट सर
आपल्याकडे आता मावळमध्ये 39 उपकेंद्र आणि 6 परीक्षा आहे. हे 2001च्या ज्या लोकसंख्येच्या आधारे सेन्ससनुसार आहे. यांचे म्हणणं रास्त असल्यामुळे आपण मध्यंतरी परत आराखडा केला सर. मध्यवर्ती लोकसंख्या आता मार्च 2025 ची येते. मावळ तालुक्यातून 19 उपकेंद्र आणि 2 प्राथमिक आरोग्य केंद्र प्रस्तावित केले. आपण शासन स्तरावर तो प्रस्ताव अख्ख्या पुणे जिल्ह्याचा पाठवला सर. 39 कार्यान्वित आहेत तुमच्या हिशोबाने? 39 पैकी 19 ठिकाणी जागा ग्रामपंचायतीकडे नाही आहेत. आता किती आहेत? आणि उरलेले नाही 39 आपले कार्यान्वित आहेत, मंजूर आहेत. मंजूर पण त्याच्यात मंजूर आणि कार्यान्वित मध्ये फरक आहे ना? 20 CHO किती आहेत आपले तालुक्याला? CHO किती आहेत? प्रायमरी हेल्थ केअर 30 ठिकाणी तरी आहेत 30 आपल्या ठिकाणी CHO कार्यालयात. 30 ठिकाणी कार्यान्वित हो. आहे. आम्ही आता फक्त ऐकून घेतो. आहे ना सर? पण आम्ही त्याची यादी ठिकाणं पण देतो. यादीच नाही, आम्ही तेच सांगतो सर, कागदावरती नका बोलू, तुम्ही वास्तवात बोला ना. विशाल ऐक ना, आता त्यांनी जे सांगितलं ना त्याच्यावरती तुम्ही रिपोर्ट करा. CHO चा आम्ही आढावा माहिती घ्या. 30 तर सांगतो तुम्हाला. त्या पद्धतीने ठीक आहे, आता बास आता पावजे. पीएम करणारे जे कटर असतात ना यांच्याकडे किती मंजूर आहेत बघा. शाबास. सगळे रिक्त आहेत. किती मंजूर, किती कार्यान्वित आहेत सांगा. अण्णा कटर किती आहेत तुमच्याकडे अण्णा. PM करणारे काम नाही, जेवण करायचं ना. तिथं पण PM चला आता मला जरा परवानगी द्या. साहेब तुम्ही सारखं आमच्या आमदार बासे. लक्ष ठेवा. एक नंबर आमदार आहेत आमचे. ते गाणं आहे ना, सुनील अण्णा नंबर 1. म्हणजे खरं तर आजच्या या भेटीच्या निमित्ताने मी पहिल्यांदा आमदार साहेबांचं अभिनंदन करेन की ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर इथं उभा केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सहभाग घेतला, त्यामुळे ते चांगलं झालं. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्यात लोकप्रतिनिधींनी तुमचा आदर्श घ्यावा, अशा पद्धतीचं आव्हान मी आज महाराष्ट्रात. पैसे आपण भरपूर खर्च करतो, परंतु त्या पैसे खर्च करत असताना तिथं जर लोकप्रतिनिधी समाजानं लक्ष नाही दिलं तर मग काम चांगलं होत नाही, दर्जेदार होत नाही. मग कॉन्ट्रॅक्टरसाठी आम्ही काम करतोय की कशासाठी असा प्रश्न त्यावर. पण इथं मात्र तुम्ही ज्या पद्धतीने ते उभा केलं ते खूप चांगलं आहे. विशेषतः एक बैठक त्यांनी माझ्याकडे आग्रह करून मागच्या 3-4 महिन्यांपूर्वी आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये जे तुम्ही आता मुद्दे मांडले तेच सगळे मुद्दे त्यांनी मांडले. मला वाटतं त्यावेळेला त्या MST बदली झाली, त्यानंतर परत आणि कोण मगाशी सांगितलं आपण गायनॉलॉजिस्ट होता त्याची सुद्धा हे झाली आणि मग त्यानंतर परत त्यांचा आग्रह होता की इथं सिटी स्कॅन सुद्धा व्हायला पाहिजे. आणि मग त्यावेळेला त्यांनी एक सांगितलेलं मला आठवतंय, म्हणूनच मी खरं म्हणजे आलो. ते म्हणते की ही सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये मी माझी सुद्धा टीम दिली, काही CSR मधून दिली आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही ते सगळं चालवतो. आता असं कधी होत नाही, लोकप्रतिनिधी एवढा म्हणजे पदरमोड करून अशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपले सगळे यंत्रणा उभा करते असं होत नाही. आणि त्यामुळे ते बघावं हा सुद्धा उद्देश आजच्या येण्यामागे होता. मी मनापासून सन्मान्य आमदार साहेबांचं या निमित्तानं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं मी अभिनंदन करतो की अशा पद्धतीने प्रत्येकानं सहभाग घेतला. या ठिकाणी उपस्थित असणारे सन्मान्य डेप्युटी डायरेक्टर, सन्मान्य सिव्हिल सर्जन, पंचायत समितीच्या नूतन सभापती, उपसभापती, सर्व मान्यवर लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांनी विरोधी पक्ष नेत्याची भूमिका बजावली असे आमचे सगळे पत्रकार. पण ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. तुम्ही बोलल्याशिवाय आम्ही सुद्धा ते आम्हाला करण्याचं कसं आहे की इथला हार घेऊन आम्ही पुढं चहा करून गेलो असतो तर आम्हाला कसं करणार होतं. मला 2 गोष्टींवरती अण्णा बोलायचं आहे. पहिल्यांदा एक पार्ट आहे काय की या हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या सुधारणा व्हायला पाहिजे त्या दोन्ही सुधारणांच्यासाठी अगदी सक्तीने रेडी तुम्ही परत आता हे आटोपल्यानंतर अण्णांच्यावर बसायचं. गाडी 108ची येत नाही, गंभीर कारवाई झाली पाहिजे. IPHSच्या सगळ्या डॉक्टर्सचे यायला पाहिजेत, सगळे डॉक्टर हजर झाले पाहिजे. ज्या ज्या काही सगळ्या इथं उपलब्धता पाहिजे त्या मस्ट बी असल्या पाहिजेत. आपण इथं आलोय आणि अण्णांनी इथं ज्यावेळेला बोलवलंय त्यावेळेला त्या सगळ्याचे रिझल्ट मिळाल्यानंतर तुम्ही अण्णांच्या बरोबर एकदा चहा प्यायला अण्णा माझ्यावर तुम्ही यायचं. मला वाटतं भगवान पवारने CSने त्याच्याबद्दल कळायला पाहिजे, काम करायला पाहिजे. विशेषतः HLLची लॅब 3 दिवस येत नाही. तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे तुम्हाला CSला, डेप्युटी डायरेक्टरला. आपण ह्या सगळ्या गोष्टींच्या सेवांमध्ये जर काय अशी आपण दुर्लक्ष करत असू तर अजिबात अपेक्षित नाही. दुसरा पार्ट आहे की आपल्याकडच्या सर्व्हिसेस सुद्धा ज्या आहेत त्या लॅबच्या त्या ज्या पद्धतीने मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये जर काय अशा पद्धतीच्या होत असतील गोष्टी तर ते सुद्धा अजिबात अपेक्षित नाही. दुसरा मुद्दा आणखीन असा आहे की इथं आता आपल्याला जे काय तुम्ही सांगितलं की रेफरल करण्याचा जो काही प्रकार आहे तर रेफरल करण्याची गरज नाही. इथंच आपले डॉक्टर्स एवढे चांगले असले पाहिजेत की त्यांनी जरासुद्धा कुठं अशा पद्धतीची चूक दुरुस्ती करू नये याची जबाबदारी तुमची आहे. जर अशी तक्रार आली तर तात्काळ त्याच्यावरती कारवाई करू आणि आपण त्या सगळ्या गोष्टींच्यावरती पुढे जाऊ. आता आणखीन एक मुद्दा असा होता की महात्मा फुले आरोग्य योजना ही जी योजना आहे त्यांना माझी विनंती आहे, मी सगळ्याच आमदार महोदयाला विनंती केली, अजून या कोऑर्डिनेटरनं जर तुमच्या सगळ्यांकडे जायला सांगितलं सगळ्या PSC लेवलला सुद्धा ही MJPJYची योजना आपण करतो.
आणि त्याच्यामध्ये सगळ्या डॉक्टर्सना सुद्धा चांगल्या पद्धतीच्या आपण इन्सेंटिव्ह दिले, त्यामुळे जसं त्यांनी प्रायव्हेटला रेफर करायला पाहिजे ते करायची गरज नाही, त्यांनाच तिथे इन्सेंटिव्ह मिळते, त्यामुळे ते हौशेने करतील. पार्ट सेकंड असं आहे की त्या सगळ्या योजना मोफत आपल्या लोकांना मिळतील आणि ते PSCला सुद्धा साधारणतः 30 ऑपरेशन्स आपल्याला वेगळ्या पद्धतीची आपण मोफत करू शकतो. आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले आरोग्यदायी योजना या 2 योजनांचं आपण कॉम्बिनेशन केलं आणि माझा विश्वास आहे की महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचं चित्र बदलेल अशा पद्धतीच्या योजनांचं काम आहे. फक्त माझी विनंती आहे की ते प्रभावीपणाने तुमच्याकडे राबवलं पाहिजे. आता विशेषतः मॅडम जरा उठून उभा राहून करतात. किती वर्ष तुम्ही इथं आहे? हे दुर्दैव नाही, पहिला त्यांचा रिपोर्ट करा. आमदार महोदयांची प्रत्येकानं भेटलं पाहिजे, त्यांच्याकडनं सूचना घेतल्या. आमदारच नव्हे, सगळ्यांना भेटा तुम्ही, पत्रकार भेटा, सगळे लोकप्रतिनिधी भेटा, सभापती. अरे ही योजना लोकांसाठी, दोघांची माहिती. अरे हे कसं आहे लक्षात घ्या. ह्या साहेब मी यांना प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा तुम्ही तुमच्याकडे जा, लोकांकडे जा ह्या सगळ्या गोष्टी. आणि ह्या योजना जी आहे याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. आता ही योजना जेवढी प्रभावीपणे आपण चालू तेवढा त्याचा फायदा असा होणार आहे की महाराष्ट्रातली सगळे लोक, म्हणजे माझं तरी म्हणणं आहे आणि माझा दावा आहे, जर आम्ही यशस्वीपणे नाही केलं तर प्रायव्हेटवाले लोक माझ्यावरती आणि आमदारांच्यावरती मोर्चा घेऊन येतील. अरे आम्हाला गिराईकच मिळणार, एवढं आम्ही काम करू, कारण इन्सेंटिव्हच एवढा द्यायला आहे. अगदी चांगल्या पद्धतीचं काम करतोय. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही PSC लेवलपर्यंत 100% व्हॉट्सअप तुमची जबाबदारी आहे. अण्णांच्या PSC पर्यंतचे सगळ्या सर्व्हिसेस त्यांना घ्या आणि उद्घाटन करा, तर मला बरं वाटेल. रजिस्ट्रेशन नाही, काम किती होतंय सगळं काम नाही, काम. जवळजवळ प्रत्येक PSCनं 5-5, 7-7, 8-8 परिवार जायला सुरू केले. मी असं म्हणतोय की तुम्ही टार्गेटेड काम घ्या अण्णांच्या बरोबर. इथं ते झालं अण्णांच्या मतदारसंघात, म्हणजे सगळ्या मतदारसंघात सगळ्या आमदार महोदयांबरोबर जा आणि टार्गेटेडली तुमचं काम झालं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणचा रिपोर्टिंग CSI आपण करा. त्याचा फायदा असा होणार की सगळे लोक, जसं आपण सांगितलं की शहरात यायची गरजच नाही, छोटे छोटे ऑपरेशन्स तिथंच जर झाली आणि त्याच्या पद्धतीने मोफत झाली तर लोकांना काय पाहिजे आहे. आणि हे आम्ही केलंय, म्हणजे आम्ही ही योजना मी स्वतः आग्रहपूर्वक तामिळनाडूत जाऊन आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या योजनेचे आमच्याकडे फक्त 10% पैसे खर्च आमच्या हॉस्पिटलमध्ये होतात. कुठं? आपल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये. आणि तामिळनाडूमध्ये मात्र 60 ते 70% पैसे हे शासकीय हॉस्पिटलमध्ये होतात. आणि मग त्याचा फायदा असा होतो की इथलं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायला, लोकांना मोफत सेवा मिळण्यासाठी, ते इन्सेंटिव्ह सुद्धा वाढवायला पाहिजे, तर ते तिथलं बघूनच आपण वाढवलं. त्यामुळे त्याचा उपयोग व्हायचा असेल तर जसं अण्णांच्या इथे सांगितलं तसं DD तुम्ही सगळ्या आमदार महोदयांच्याकडे जायचं आणि त्याप्रमाणे 1 ते 1.5 महिना झाली इथं आरोग्य मित्र नाही. आरोग्य मित्र आपल्या पुण्यामध्ये थोडा आता प्रोसेस करायला घ्यायची ऍक्च्युली. ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय आपलं? DD तुम्ही आता रिपोर्ट करा ह्या सगळ्या लोकांवर आणि तू कोण TPA अमुक तमुक सगळे असतील त्यांच्या सगळ्यांच्यावरती कारवाई करा. हा चार्ज तुम्हाला सांगतो. ते बघा ना, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जेवढा आमदार महोदय एवढं चांगलं उभा करताय तेवढा त्या सगळ्याला बरोबर लोकांना सर्व्हिसेस द्यायची जबाबदारी कोणाची आहे? का नाही तर विचारलं ते म्हणले PC नाही आम्हाला. त्यांनी जी तक्रार मांडली ना TPA सुपरवायझर गेले वर्षभर PC प्रिंटर स्कॅनर, आता जर तुम्ही जर किओस्कला गेला लाईटचं कनेक्शन पण नाही. कोणी द्यायचं ते? हॉस्पिटल मी बोला. त्यांनी तक्रार मांडली. मित्र आरोग्य मित्र होते. इथं आधी त्यांनी ते MD इंडियाचा सुपरवायझर, म्हणजे आमच्या ते ही जी कंपनी आहे ना TPA आहे ना, ते तुमचे आरोग्य मित्र म्हणजे आहेत ना साहेब, प्रायव्हेट हॉस्पिटलला पण आहेत ना, मागं कुठेतरी बसलेले असतात. नाही, आलेल्या तो पेशंटला पार्ट वेगळा आणखीन आहे. हां. प्रश्न असा आहे, आम्ही आता ही योजना आणली, या लोकांचं पहिली जबाबदारी अशी होती की तुम्ही तुमच्या हस्ते काही उद्घाटन करायला पाहिजे, ते सुद्धा घ्या. आमदार मोदयांच्या हस्ते तिथली उद्घाटनं घ्या, त्यांना योजना कळू द्या, माहिती द्या. आमदारांना नाही, आमदार ते प्रमुख नेते आहेत आमचे, पण सगळ्या लोकांना कळायला पाहिजे योजना. तुम्ही लोकांनी हे जर केलं नाही तर उपयोग काय तुमचा? मग काय आम्ही TPAला पोसायला बसलोय का तुम्हाला लोकांना पगार द्यायला बसलोय? अजिबात नाही चालणार. आणि तुम्ही तरी अजिबात तर मटेरियल दिलं नसलं कशासाठी काम करताय तुम्ही? बरोबर नाही. आणि 108चा विषय जो आहे, काल सुद्धा मी परत तुमची म्हटली साहेब काय झालं, मुद्दाम मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की 108ची सुद्धा अशी परिस्थिती झाली की 1.5 तास 2 तास कुठं गाडी बंदचा ह्या ज्या काय आक्षेप आहे. सिव्हिल सर्जननी त्याचा रिपोर्ट देतात कसं सिव्हिल सर्जन? आरोपी नंबर 1 तुम्ही लोक आहे. सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. आता इथला कुठलाच माणूस म्हणत नाही की 108 आहे. आणि 102 सुद्धा आता आपण असे केले, पूर्वी ती फक्त डिलिव्हरी पुरती मर्यादित होती. आता आम्ही सांगितले की काही असले तो इक्वल टू 108, जितकं आपल्याला जाता येईल तेवढं जा आणि 102 सुद्धा तशा पद्धतीने काम करा. राहिलं त्यांची पगाराची वगैरे विषय ती माझी जबाबदारी आहे, कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी भांडणारा आमदार जर कोण असेल आणि त्यासाठी जे काम करणार असेल तर मी आहे. त्यामुळे मी त्याच्यामध्ये आता असं करतोय की ते सगळे जे लोक कंपनी आहेत त्या ब्लॅकलिस्टेड करणार. आमच्यातल्या लोकांनी ज्यांनी अशा सह्या केल्या त्यांना परवानगी द्याल, ते त्यांच्यावरती कारवाई होणार. ते म्हणजे कदाचित सगळं तुम्ही पण वशिला लावायला येऊ नका एवढं मात्र करा. कारण का
एवढं पथ्य पाळलं पाहिजे आम्ही सही करताना की बाबा आम्ही दिलेल्या सर्व्हिसेस योग्य आहेत की नाही खाली ते बघायला पाहिजे. दुर्दैवानं डाएट असेल, क्वालिटी मेडिसिन असेल, या पद्धतीची स्वच्छतेचा विषय असेल आणि या सगळ्या सेवा असतील याच्यामध्ये आम्ही काम करतो की ज्याचा उपयोग होईल. त्यामुळे निश्चितपणे आपण सगळेजण ह्या गोष्टी करूया. आता ह्या सगळ्या गोष्टी आणि इथलं सुधारणा अण्णाने आम्ही सगळ्या पद्धतीने करू. त्यांना सिटी स्कॅन पाहिजे आम्ही दिला, अजून काय काय जे पाहिजे IPHSचे डॉक्टर्स आताच देऊ, बाकीच्या सगळ्या गोष्टी उरलेल्या पण करू. फक्त 2 गोष्टींसाठी मी अण्णांचं अभिनंदन करेन आणि मी तुमच्याकडनं काही शिकून जायचं म्हणता येईल असं म्हणता येईल. जोपर्यंत लोकप्रतिनिधींचा या सगळ्या गोष्टीमध्ये सक्रिय सहभाग होणार आहे, तुम्ही आणि आम्ही जोपर्यंत इथं सातत्याने येणार नाही तोपर्यंत ही सगळी प्रक्रिया पुढे जाणार आहे. आणि मला असं तुमच्याकडनं शिकायचं एवढंच की या अशा पद्धतीने प्रत्येक आमदारांनी पुढे आलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी असं होतं की बांधकाम चालू आहे, त्या बांधकामाकडे आमच्या सगळ्यांचं लक्ष नाही, या यंत्रणेला काही फरकच पडत नाही असं जे काही चित्र होतं त्याचा तोटा असा होतो, जी काही सगळी मगापासून तुम्ही नाराजी व्यक्त करलाय ती याच्यामुळेच होते की आम्ही सगळे मंडळी किती सक्रियपणाने जातोय त्याच्यावरती ते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुमचा मी सगळ्या महाराष्ट्रात आता सांगायला की हॉस्पिटलही बघा आणि सुनील अण्णांच्यासारखं आपणही काम करा असं मी सांगणार. हे जेवढं खरं आहे तेवढंच आता पुढच्या टप्प्यामध्ये ह्या सगळ्या कामाची गती वाढवायची असेल तर एका बाजूला त्यांना सगळं जे पाहिजे ते आम्ही देतोय. MJPGYच्या माध्यमातून आपण आता सगळ्या पॅकेजेस वाढवलेत, इन्सेंटिव्ह वाढवलंय. तुम्हा सगळ्यांना जे काही अपेक्षित असतो स्टाफ पाहिजे स्टाफ दिला. IPHSच्या आता सगळ्या डॉक्टर्सना आज मी COला आमच्या सेक्रेटरीना सांगून आलोय संध्याकाळपर्यंत त्यांचा पगार सुद्धा वाढवणार आहे. म्हणजे त्यांनी रडायची गरज नाही. म्हणजे पुण्यातल्या माणसानं मला इथं यायला मावळला जरा परवडत नाही म्हणायची गरज नाही, पगार पण चांगला देणार. हे सगळं आपण करतो. आता प्रश्न असा येतो हे सगळं दिल्यानंतर त्याच्या राईट सर्व्हिसेस मला असं वाटतं की ही तुमची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये जरा सुद्धा कुणी हायगे करू नका. शेवटी आपला सगळ्यांचा उद्देश जो आहे त्या उद्देशाप्रमाणे आपण जाऊया. LPGचं पण जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते पण वेळेवर 3 महिने ठीक मी आहे. तेच सांगतो आता या सगळ्या गोष्टींच्या कारवाई तुम्ही आज मंत्री महोदयांनी जे सांगितलं ना तिथून पुढे आता मी पण आहे तुम्ही पण आहात, कधी काय दिसलं की येस लस जी आहे BHP लस HPV काय आहे ते सोशल मीडियावर फार त्याचे ड्रॉबॅक आहे की मुलींची बसायला प्रॉब्लेम 2 मिनिटं खरं म्हणजे मी तुम्हाला सांगतो काय झालंय दुर्दैवाने तुम्ही मंडळींनी सुद्धा काही ती जबाबदारी उचलली पाहिजे. HPVचं वॅक्सिनेशन जे आहे हे वॅक्सिनेशन करणं ही भविष्य काळातल्या कॅन्सरच्या मुक्तीसाठीचं खूप मोठं पाऊल आहे. दुर्दैवानं होतंय कसं चांगल्या गोष्टींच्या प्रसिद्धीपेक्षा चुकीच्या गोष्टींना लगेच आपण पडदेशी सगळं हे काय आहे हे काय असं विचारतो. मी सुद्धा त्या सोशल मीडियावरचा एक व्हिडिओ बघितला. सोशल मीडियावर काही लोकांनी त्याच्याबद्दलची मतं व्यक्त केली. आज जगातल्या 60 देशांमध्ये HPV वॅक्सिनेशनचं काम सुरू आहे. आपल्याकडे सुद्धा कॅन्सरचं प्रमाण ज्या पद्धतीने वाढतंय तो विषय खूप गंभीर आहे आणि आपल्याला त्यामध्ये ओरल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर विशेषतः मुलींच्यामध्ये महिलांच्यामध्ये सर्वायकल आणि ह्याचा ब्रेस्ट कॅन्सरचा खूपच प्रभाव आहे. जर काय 9 ते 14 या वयोगटातल्या 9 ते 15 वयोगटातल्या जर काय मुलींना आपण ह्या पद्धतीने वॅक्सिनेशन केलं तर भविष्य काळामध्ये कॅन्सर त्यांना होण्याचा धोका कमी होतो. यासाठी सगळ्या जगातल्या सगळ्या संशोधकांनी जगातल्या 60 देशांमध्ये तर ते इम्प्लिमेंट अनेक वर्ष करतायत. रेग्युलर आपल्याकडे जसं लसीकरण होते पल्स पोलिओचं आणखीन कसं तसं त्यांच्याकडे होते. अजून आपल्याकडे त्या सगळ्या फायनान्शियल सिच्युएशनमुळे सुद्धा आणि बाकीच्या गोष्टींमुळे आपण करत नव्हतो. मोदीजींचा आभार एवढ्यासाठी मानला पाहिजे. मी मंत्री झालो तेवढा पहिल्यांदा काही जात असं अण्णांना वाटलं की हे हॉस्पिटल करायला पाहिजे. तसं मंत्री झाल्यावर मला असं वाटत होतं की व्हॅक्सिनेशनचा हा प्रोग्राम जो आहे तो टार्गेटेड म्हणून आपण घेतला पाहिजे. मी सगळं प्लॅनिंग केलं. आमच्या अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठका झाल्या. परंतु झालं असं की त्याचं बजेट खूप वाढलं. 1000-1500 कोटी रुपयाचं बजेट म्हटल्यानंतर मी अजितदादांकडे गेलो, मी CM साहेबांकडे गेलो, मी शिंदे साहेबांकडे गेलो आणि एकूण सगळ्या त्यांच्या बजेटच्या अवस्था बघितल्यानंतर ते म्हटलं जरासं तुम्ही थांबा, आपण फंडची उपलब्धता बघून जाऊया. मी मोदीजींचा आभार एवढ्यासाठी मानतो की गार्डा सिंगच्या निमित्तानं अख्ख्या देशातल्या सगळ्या मुलींच्यासाठी खूप मोठं जीवनदान त्यांनी दिलं. त्यांनी आयुष्याचं त्यांच्या खूप सुरक्षित पद्धतीने काम केलं. आता हे काम होत असताना काही लोकांचे असे जे आक्षेप आहेत त्या आक्षेपाबद्दल सुद्धा ओपनली डिस्कशन करून आपण पुढे जाऊ शकतोय. चुकीचं काम करणं शासनाची जबाबदारी नाही. शासनाला ह्या सगळ्या गोष्टी समाजाच्या हिताच्या गोष्टी करणं हेच गरजेचं आहे. कोरोनामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आपण काम केलं त्याच्यापूर्वी सुद्धा या आता बघा पल्स पोलिओची व्हॅक्सिनेशन चालू झालं, त्याच्यानंतर अनेक सगळ्या ज्या गोष्टी झाल्या त्या आपण राईटली मॉनिटरिंग केलं त्यामुळे झाल्या. त्यामुळे यातले जे काही गैरसमज आहेत ते कुणाला तरी वाटत असेल तर ते काही चुकीचं आहे. शेवटी हे खूप महत्त्वाचं काम आहे आणि हे जर केलं नाही तर काळ माफ करणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या घरातल्या मुलींसाठी आपल्या भविष्यातल्या सगळ्या नवीन पिढीसाठी खूप आवश्यक अशा गोष्टी आहेत आणि शासनानं खूप चांगलं काम ते सुरू केलं आहे. त्याच्यामध्ये अनावश्यक अशा पद्धतीचे जे काय हे गैरसमज आहेत ते आपण सगळ्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन पुढे करून संपवून टाकू.
खाजगी रुग्णालय जे आहेत ICU मध्ये जर CCTV कॅमेरे लावले तर तो रुग्ण जिवंत आहे का मेल्यानंतर पण पैसे घेतात ते पण बाहेर पडत त्यावर काय आपलं आता आपण पुढे जाऊया त्याच्यावर.